नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मंत्रा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 1 मे 2022 रोजीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी बघूयात। पहिली न्यूज आहे आपली अग्निदमन 2022, म्हणजे ही संरक्षण घडामोडीशी संबंधित न्यूज आहे। अग्निदमन 2022 हा सराव नुकताच पार पडलेला आहे। लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचा अग्निशमन अभ्यास आहे। लष्कराचं दक्षिण मुख्यालय पुण्याला आहे, ठीक आहे। दक्षिण कमांड लष्कराची पुण्याला आहे, त्या ठिकाणी देहू रोड पुणे या ठिकाणी हा सराव पार पडला। अग्निशमन अभ्यास होता हा लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचा 30 एप्रिल 2022 रोजी पार पडलेला आहे, ठीक आहे। लक्षात ठेवा, अग्निदमन हे अग्निशमन अभ्यास होता लष्कराचा देहू पुणे या ठिकाणी पार पडलेला आहे 30 एप्रिल 2022 ला। महाराष्ट्रामध्ये जे काही एकूण 7 कटक मंडळे आहेत त्यापैकी पुण्याला 3 आहेत। एक आहे खडकीला, एक आहे पुणे कॅम्प आणि दुसरा आहे देहूला, ठीक आहे। या 3 कॅम्प पैकी देहू या ठिकाणी हा लष्कर सराव त्या ठिकाणी पार पडलेला आहे। त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे लष्कर प्रमुखांबद्दल। मनोज पांडे यांची, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची लष्कर प्रमुखपदी नेमणूक झालेली आहे। ते भारताचे 29वे लष्कर प्रमुख ठरलेले आहेत। अभियांत्रिकी शाखेतील पहिले लष्करी अधिकारी आहेत, म्हणजे लष्कर प्रमुख या पदावर नेमणूक होणारे अभियांत्रिकी शाखेतील ते पहिले अधिकारी ठरलेले आहेत। 29वे भारताचे लष्कर प्रमुख आहेत, हे पण लक्षात असू द्या। सलग दुसऱ्यांदा मराठी अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे। याच्यापूर्वी जे होते ते मनोज नरवणे, ठीक आहे। मनोज नरवणे हे लष्कर प्रमुख होते, त्यांची जागा आता मनोज पांडे यांनी घेतलेली आहे। यापूर्वी लष्कराच्या उपप्रमुख पदावर ते कार्यरत होते। चौथे मराठी अधिकारी आहेत लष्कर प्रमुख होणारे भारताचे, चौथे मराठी अधिकारी आहेत। यापूर्वी गोपाळ गुरुनाथ बेऊर, अरुण कुमार वैद्य आणि मनोज मुकुंद नरवणे यांनी लष्कर प्रमुखाची भूमिका बजावलेली आहे। हे मनोज पांडे हे चौथे मराठी अधिकारी आहेत लष्कर प्रमुख होणारे। पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे ते माजी विद्यार्थी आहेत। NDA तुम्हाला माहीत असेल, पुण्याला NDA नावाची संस्था आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, तेथील ते विद्यार्थी आहेत। अंदमान आणि निकोबार कमांडचे 15वे कमांडिंग इन चीफ म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे। काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील पल्लनवाला क्षेत्रामध्ये ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांनी इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केलेलं आहे। हे ऑपरेशन लक्षात ठेवा, ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांनी इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले। इथिओपिया आणि इरिट्रिया येथील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये मुख्य अभियंता म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाची ही न्यूज आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाची न्यूज आहे। याच्यावरती 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो। 29वे लष्कर प्रमुख आहेत, ठीक आहे। अभियांत्रिकी शाखेतील ते पहिले लष्कर अधिकारी ठरलेले आहेत। सलग दुसऱ्यांदा मराठी अधिकारी झालेत, म्हणजे लष्कर प्रमुख होणारे ते सलग दुसऱ्यांदा झालेले आहेत। याच्यापूर्वी मनोज नरवणे हे लष्कर प्रमुख होते, त्यांची जागा आता मनोज पांडे यांनी घेतलेली आहे। यापूर्वी लष्कराच्या उपप्रमुख पदावर ते कार्यरत होते। चौथे मराठी व्यक्ती आहेत गोपाळ गुरुनाथ बेऊर, अरुण कुमार वैद्य, मनोज मुकुंद नरवणे यांच्यानंतर ते चौथे मराठी अधिकारी ठरलेले आहेत। पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे म्हणजेच NDAचे ते माजी विद्यार्थी आहेत। अंदमान आणि निकोबार कमांडचे ते 15वे कमांडिंग इन चीफ होते। त्याच्यानंतर जे जम्मू काश्मीरमधील पल्लनवाला नावाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांनी इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केलेलं आहे। त्याच्यानंतर इथिओपिया आणि इरिट्रिया या देशामध्ये संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये मुख्य अभियंता म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ठीक आहे। ठीक आहे, पुढची न्यूज ही क्रीडा घडामोडीशी संबंधित आहे। PV सिंधू यांनी आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे। PV सिंधूंनी कोणतं पदक जिंकलेलं आहे? कांस्य पदक जिंकलेलं आहे। जपानच्या अकाने यामागुचीने सिंधूचा पराभव केला, ठीक आहे। अकाने
यामागुचीने सिंधूचा पराभव केला. सिंधूने दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकलेलं आहे. यापूर्वी 2014 मध्ये हे कांस्य पदक जिंकलेलं होतं सिंधूने. दुसऱ्यांदा आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सिंधूने कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि एकमेव खेळाडू आहे 2022ची जी काही चॅम्पियनशिप झाली त्याच्यामध्ये भारताची एकमेव खेळाडू आहे कांस्य पदक जिंकलेला आहे. ही स्पर्धा जी आहे ती मनिलाला पार पडली. कुठं? फिलिपाईन्समध्ये मनिला या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे. 39वी आशियाई चॅम्पियनशिप होती, मनिलाला पार पडली. एवढं लक्षात ठेवा की PV सिंधूने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. जपानच्या आकाने यामागुचीने तिचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा हे पदक जिंकलेले. याच्यापूर्वी 2014ला कांस्य पदक सिंधूने जिंकलेलं होतं. ठीक आहे. पुढची सुद्धा न्यूज ही क्रीडा घडामोडीशी संबंधित आहे. ला लिगा फुटबॉल स्पर्धा 2021-22. तर ही स्पर्धा स्पेनची प्रमुख फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखली जाते. 1929 पासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. कुठं? स्पेनमध्ये. ठीक आहे. स्पेनची प्रमुख फुटबॉल स्पर्धा आहे, 1929 पासून आयोजित केली जाते. आत्ता जी नुकतीच पार पडली 21 आणि 22ची ती 91वी स्पर्धा होती आणि रियाल माद्रिदने हे विजेपद या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी एस्पॅनियोल नावाच्या संघाला त्यांनी हरवलं. रियाल माद्रिदनं विक्रमी 35व्या वेळी म्हणजे 35 वेळा हे पदक जिंकलेलं आहे. आत्तापर्यंत कुठल्याही संघाने एवढी पदकं जिंकली नाहीत ला लिगा स्पर्धेमध्ये. त्यामुळं थोडंसं लक्षात ठेवा. स्पेनमध्ये ही स्पर्धा होते. 91वी स्पर्धा यावर्षी पार पडलेली आहे. रियाल माद्रिदनं ही स्पर्धा जिंकली. 35 वेळा, विक्रमी 35 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. 1929 पासून ही स्पर्धा आयोजित केली जाते. त्याच्यामुळं जवळपास 93 वर्ष झालेली आहेत ही स्पर्धा आयोजित केली जातं. एवढं लक्षात ठेवा, रिअल माद्रिदने ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्याच्यानंतरची न्यूज आहे BS राजू यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. ठीक आहे. BS राजू यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. बगावल्ली सोमेश्वर राजू हे त्यांचं पूर्ण नाव आहे. लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणजेच 44वे उपप्रमुख म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मनोज पांडे यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. मनोज पांडे यांची काय झालेली आहे? 29वे लष्कर प्रमुख म्हणून नेमणूक झालेली आहे. ठीक आहे. मनोज पांडे आधी उपप्रमुख होते लष्कराचे, ते आता लष्कराचे प्रमुख झालेले आहेत. त्यांची जागा आता BS राजू म्हणजेच बगावल्ली सोमशेखर राजू यांनी घेतलेली आहे. ते 44वे लष्कराचे उपप्रमुख ठरलेले आहेत. 15 डिसेंबर 1984 रोजी जॅट रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांनी आपल्या बटालियनचे नेतृत्व केले. मनोज पांडे यांनी सुद्धा ऑपरेशन पराक्रम दरम्यान नेतृत्व केलं होतं आणि BS राजू यांनी सुद्धा ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. आता ऑपरेशन पराक्रम काय आहे तर जे 2001-2 मध्ये पाकिस्तानी भारतामध्ये जो काही संघर्ष चालू होता LOC मध्ये, पाकिस्तान आणि भारताची जी बॉर्डर आहे LOC मध्ये, त्या ठिकाणी जे काही टेन्शन चालू होतं, स्टँड ऑफ चालू होता, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने पराक्रम नावाचं ऑपरेशन राबवलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी भूमिका बजावलेली आहे BS राजू यांनी. BS राजू यांना वेगवेगळे म्हणजे लष्कर क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी वेगवेगळे पुरस्कार सुद्धा भेटलेले आहेत. उत्तम युद्ध सेवा पदक भेटलेलं आहे. उत्तम युद्ध सेवा मेडल सुद्धा त्यांना भेटलेलं आहे किंवा अतिविशिष्ट सेवा मेडल सुद्धा भेटलेलं आहे. युद्ध सेवा मेडल सुद्धा त्यांना त्या ठिकाणी भेटलेलं आहे. लक्षात ठेवा, BS राजू म्हणजेच बागावल्ली सोमेशेखर राजू यांचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक झाली. 44वे ते लष्कर प्रमुख ठरलेले आहेत. 15 डिसेंबर 1984 रोजी जॅट रेजिमेंटमध्ये त्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. ऑपरेशन पराक्रममध्ये यांनी सुद्धा खूप चांगलं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. पुढची नेमणूक ही सुद्धा नेमणुकी संदर्भातच आहे. सुमन बेरी यांची नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे.
नीती आयोगाचे ते तिसरे ठीक आहे, नीती आयोगाचे तिसरे उपाध्यक्ष ठरलेले आहेत. अध्यक्ष कोण असतं नीती आयोगाचा? पंतप्रधान असतात. ठीक आहे, पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष असतात नीती आयोगाचे आणि उपाध्यक्षाची निवड केली जाते. सुमन बेरी यांची, अर्थतज्ञ सुमन बेरी यांची नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांनी डॉक्टर राजीव कुमार यांची जागा घेतली. नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्चचे ते महासंचालक होते. ही नॉन प्रॉफिट थिंक टँक आहे. ठीक आहे, दिल्ली बेस्ड, म्हणजे दिल्लीला मुख्यालय या रिसर्च सेंटरचे, त्याचे महासंचालक होते. रॉयल डच सेलचे जागतिक मुख्य अर्थतज्ञ म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य होते. जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग होते पंतप्रधान, ठीक आहे, मनमोहन सिंग यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे ते सदस्य होते. सांख्यिकी आयोगाचे सदस्य म्हणून सुद्धा सुमन बेरी यांनी काम केलेले आहे. ते इकॉनॉमिस्ट आहेत. ठीक आहे, प्रसिद्ध इकॉनॉमिस्ट आहेत. त्यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे. जागतिक बँकेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाची न्यूज आहे ही सुद्धा. नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. डॉक्टर राजीव कुमार यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च या संस्थेचे ते महासंचालक होते. रॉयल डच सेलचे जागतिक मुख्य अर्थशास्त्रज्ञ होते. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य होते आणि सांख्यिकी आयोगाचे सुद्धा ते सदस्य त्या ठिकाणी होते. ठीक आहे, पुढची न्यूज सुद्धा नेमणुका या टॉपिकवरती आहे. विनय मोहन क्वात्रा यांनी 1 मे 2022 रोजी भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. हर्षवर्धन श्रृंगला यांची त्यांनी जागा घेतली. नेपाळमध्ये भारताचे राजदूत होते. ते नेपाळमध्ये भारताचे राजदूत होते, त्याचबरोबर फ्रान्समध्ये सुद्धा भारताचे राजदूत होते. हे लक्षात ठेवा, नेपाळ आणि फ्रान्समध्ये ते भारताचे राजदूत होते आणि ते 34वे परराष्ट्र सचिव ठरलेले आहेत. 34वे परराष्ट्र सचिव ते ठरलेले आहेत. त्यांनी हर्षवर्धन श्रृंगला यांची जागा घेतलेली आहे. ठीक आहे, विनय मोहन क्वात्रा हे 1 मे 2022 रोजी भारताचे 9वे परराष्ट्र सचिव म्हणून पदभार स्वीकारला. 34वे परराष्ट्र सचिव आहेत ते. हर्षवर्धन श्रृंगला यांची त्यांनी जागा घेतली. नेपाळबरोबरच फ्रान्समध्ये सुद्धा त्यांनी राजदूत म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर आपण काही महत्त्वाचे वन लाइनर बघूयात. इक्वाडोरच्या 3 प्रांतामध्ये आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी अंमली पदार्थाच्या तस्करीमुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. त्याच्यामुळे इक्वाडोरच्या 3 प्रांतामध्ये आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये म्हणजे याचा अंमली पदार्थाच्या तस्करीमुळे झालेला हिंसाचार त्याला आळा घालण्यासाठी कोणत्या देशाने आणीबाणी घोषित केली असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. किंवा इक्वाडोरमध्ये कोणत्या कारणामुळे आणीबाणी घोषित करण्यात आली असा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अंमली पदार्थाच्या तस्करीमुळे जो काही हिंसाचार निर्माण झाला होता त्यामुळे 3 प्रांतामध्ये इक्वाडोरच्या आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर देवदत्त चक्रवर्ती यांना पिंक लेडी फूड फोटोग्राफर ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार दिलेला आहे. त्यांनी एक काश्मीरी कबाब याचा फोटो काढलेला होता, तर त्याचा तो फोटो निवडण्यात आलेला आहे. तर काश्मीरी कबाब, त्यांनी काढलेल्या काश्मीरी कबाबच्या फोटोला पिंक लेडी फूड फोटोग्राफर ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार दिला. नाव लक्षात ठेवा, देवदत्त चक्रवर्ती. त्याच्यानंतर 1100हून अधिक भारतीय शांती सैनिकांना UN म्हणजे संयुक्त राष्ट्र पदक देण्यात आलेलं आहे. सुदानमध्ये जे काही भारतीय शांती सैनिक आहेत, कार्य करत आहेत सुदान या देशामध्ये, तिथल्या त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याला एक सन्मान म्हणून 1100हून जास्त भारतीय शांती सैनिकांना संयुक्त राष्ट्र पदक देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बिहारमध्ये देशातील पहिल्या धान्य आधारित इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कोणत्या ठिकाणी? बिहारमध्ये गणेशपूर नावाचं ठिकाण आहे. ठीक आहे, गणेशपूर नावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी
देशातील पहिल्या धान्य आधारित इथेनॉल प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे आपण या 1 मे 2022 रोजी जे काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत. तुम्हाला जर हा उपक्रम आवडला तर नक्कीच कळवा कमेंट बॉक्समधनं. इथून पुढं रोज आपण एक रॅपिड करंट अफेअर्स घेत जाऊ. जेवढे शक्य होतील तेवढं महत्त्वाच्या चालू घडामोडी या सेशनच्या माध्यमातून आपल्याला घ्यायच्या आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांची तशी मागणी होती, रोज मला त्या संदर्भात फोन येत होते. तर आजपासून आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला, अजून काही सुधारणा हव्या असतील तर कमेंटमधून मला नक्की कळवा. ठीक आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे आभार. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.